नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत. यासाठी मी गव्हाचं पीठ चाळणीमध्ये टाकलेलं आहे. ते आपण चाळून घेणार आहोत. हे पीठ जे आहे ना ते खपली गव्हाचं आहे. आपण रोजच्या जेवणासाठी ज्या गव्हाची चपाती खातो त्या गव्हाचं पीठ नाहीये हे. खपली गव्हाचं आहे. या गव्हाची चव खूप छान असते. शिवाय तुम्ही पुरणपोळ्या करा, मोदक करा, अतिशय मऊ होतात. त्याच्यामुळे ना मी खपली गव्हाचं पीठ इथे वापरलेलं आहे. पीठ चाळून झाल्यानंतर ते आपण मळून घ्यायचं आहे. आता मी थोडंसं कोरडं पीठ बाजूला काढून घेते. मोदकसाठी पारी लाटणार आहोत आपण. ती पारी लाटताना पीठ जर आपल्याला लागलं तर कोरडं पीठ बाजूला काढून ठेवायचं. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता चमचाभर साजूक तूपही टाकणार आहे. तूप पिठाला चोळूया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया. पिठाला तूप चोळून झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकते मी आणि पीठ चांगलं मळून घेते. पीठ आपल्याला मऊसूत मळायचं आहे. ते जास्त घट्टही नकोय आणि सैलसर सुद्धा नकोय. अगदी मऊ असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. यासाठी एकदम पाणी टाकायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकत आपण हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर खपली गव्हाचं पीठ नसेल मिळत तर तुम्ही आपलं नॉर्मल जे चपाती करतो ना त्यासाठी जे पीठ वापरतो ते पीठ घेतलं तरीही चालेल. त्याचे सुद्धा मोदक अगदी छान होतात, मऊसूत होतात. अशाच पद्धतीनं सर्व करायचं. फक्त खपली गव्हाच्या पिठाची आहे ना चव खूप छान लागते. त्याचबरोबर जास्त मऊ होतात मोदक आणि कलरही खूप सुंदर येतो. म्हणून मी इथे ना मोदक करण्यासाठी खपली गव्हाच्या पिठाचा वापर करते. तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. अगदी मऊसूत मळलेलं आहे. जास्त घट्टही नाहीये आणि खूप असं सैलसर सुद्धा नाहीये. बघा असं आपल्याला पीठ मळायचं आहे अगदी मऊसूत. आता हे झाकून ठेवूया आणि 15 मिनिटासाठी भिजत ठेवूया. सर्वात आधी आपण मोदकांसाठी सारण करायला घेतोय. यासाठी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 1 चमचाभर तूप टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं. 1 वाटी खोबऱ्याचं सारण आपण करणार आहोत. यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे. तो आपण टाकलेला आहे कढईमध्ये. गूळ आपण वितळवून घेऊया. गुळामध्ये पाणी टाकलं ना की पाक असा छान होतो, घट्टसर होत नाही. त्यामुळे सारणही मऊसूत होतं. ते कडक होत नाही. म्हणून आपण 2 ते 3 चमचे पाणी टाकलं अर्ध्या वाटी गुळासाठी. गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे. तुम्ही बघू शकता. यामध्ये तूपही आहे आणि पाणी सुद्धा आहे. यामुळे सारण अगदी छान मऊसूत होणार आहे. गूळ वितळल्यानंतर आता आपण याच्यामध्ये किसलेलं खोबरं टाकून घेऊया. गूळ गरम झाल्यानंतर लगेचच वितळतो. त्याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाहीये. फक्त गूळ विरघळवून घेतला आणि यानंतर आपण याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. खोबऱ्याचा किस आपण चांगला परतून घेऊया. मिश्रण आपल्याला खूप घट्टही नाही करायचंय आणि खूप ओलसरही नाही ठेवायचंय. अगदी मध्यम असं आपण हे मिश्रण करणार आहोत. सारण अगदी मऊसूत व्हायला पाहिजे तरच मोदकही खाताना आहे ना अगदी छान लागतो, मऊसूत लागतो. आणि सारण जर कोरडं कोरडं झालं ना तर मोदकही खायला अगदी कोरडा लागतो, चांगला लागत नाही. त्यामुळे ही काळजी घ्यायची की सारण आपल्याला अगदी चांगलं परफेक्ट करायचं आहे. ते अगदीच कोरडंही व्हायला नको आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणीही राहायला नको. गुळाचं पाणी जर सारणामध्ये राहिलं तर मोदक फुटू शकतो, ते पाणी बाहेर येऊ शकतं. म्हणून पाणी आटेपर्यंत आणि हे सारण मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि सारण परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ते कोरडंही नाहीये आणि खूप ओलसरही नाहीये. अगदी परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे. मी मोठा उंडा घेतलेला आहे आणि याची आपण मोठीच्या मोठी चपाती लाटणार आहोत. पीठही लावायचं आहे लाटताना. म्हणजे पोळपट लाटण्याला कणिक आहे ना ती चिकटणार नाही. कारण हे पीठ थोडंसं चिकटही असतं. आपण एकाच वेळी 3 ते 4 मोदक करू शकतो. अशा पद्धतीने करायचे. मोठीच्या मोठी चपाती लाटून घ्यायची आणि यानंतर आपल्याला पुरीच्या आकाराने याला कट करायचं आहे. चपाती लाटून झालेली आहे. आता आपण याला पुरीचा आकार द्यायचा आहे. याच्या आपण 4 पुऱ्या तरी करणार आहोत. यासाठी मी ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासाच्या सहाय्याने आपण त्या पुऱ्या कट करून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराचे मोदक करायचे असतील ना म्हणजे लहान, मोठे तर त्यानुसार तुम्ही एक वाटी किंवा ग्लास सेट करून घ्या किंवा डब्याचं झाकण घेतलं तरीही चालेल. त्याच्या सहाय्याने आपण बघा अशी पुरी कापून घ्यायची आणि नंतर याचे मोदक करायचे. आता मी याला कळ्या पाडते आहे. 2 बोटांच्या सहाय्याने पीठ बाहेर ओढायचं आणि त्याला चिमटी द्यायची
अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत आपल्याला आणि जवळ पाकळ्या करायच्या म्हणजे भरपूर पाकळ्या सुटतात मोदकांना आणि छान दिसतो मोदक दिसायला. आता मी सारण भरते आहे त्याच्यामध्ये. आधी आपण पाकळ्या करून त्याची वाटी तयार केली आणि नंतर याच्यामध्ये सारण भरलं. आता दुसऱ्या हाताने आपण मोदक गोल गोल फिरवूया आणि या पाकळ्या एकमेकांना जोडूया. पाकळ्या वरती ओढत घ्यायच्या आहेत आपल्याला आणि वरनं तोंड बंद करायचं आहे मोदकाचं. आणि बघा अतिशय सुंदर आकाराचा मोदक तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेऊया आणि आपण ग्लासाच्या साहाय्याने या मोदकाची पारी तयार केलेली आहे ना, त्याच्यामुळे मोदक अगदी एकसारखे होतात. काही मोदक लहान, काही मोदक मोठे असं होत नाही, तर एकसारखे मोदक होतात आणि ते दिसायलाही खूप छान दिसतं. आता मी दुसराही मोदक तुम्हाला करून दाखवते आहे की पाकळ्या कशा तयार करायच्या. आधी अशी वाटी तयार करायची, त्यानंतर याच्यामध्ये सारण भरायचं आणि नंतर या पाकळ्या वरती जोडायच्या की अगदी सुंदर आकाराचा मोदक तयार होतो. दुसराही मोदक तयार झालेला आहे. आपण तो केळीच्या पानावरती ठेवूया. हे मोदक आपण उकडून घेणार आहोत. त्याच्यामुळे मी चाळण घेतलेली आहे, त्याच्यावर केळीचं पान ठेवलेलं आहे आणि सर्व मोदक केळीच्या पानावरती ठेवलेले आहेत. खाली तूप सुद्धा लावलेलं आहे थोडंसं. आता आपण हे मोदक उकडायला ठेवणार आहोत. यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर हे चाळण आपण त्याच्यावरती ठेवायचे आहे. आता झाकणही ठेवूया आणि 25 मिनिटे हे मोदक उकडून घेऊया. 25 मिनिटे झालेली आहेत. आता आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता मोदक थोडेसे फुललेले सुद्धा आहेत. हात लावून बघायचा, हाताला चिकट लागलं नाही की समजून घ्यायचं मोदक अगदी छान उकडले आहेत. आता हे आपण काढून घेऊया बाजूला. आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना केळीच्या पानाचा, साजूक तुपाचा आणि मोदकाचा. अतिशय सुंदर असा सुगंध येतो आहे आणि हे मोदक खायला इतके चविष्ट लागतात ना, तुम्ही या पद्धतीनं करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. तांदळाचे उकडीचे मोदक कसे करायचे याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे करायचे हे आज दाखवलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे उकडीचे मोदक नक्की बनवा. खूप छान होतात आणि चविष्ट लागतात. तर कसा वाटला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला? आवडला आहे ना? आवडलाच असणार. तुम्हाला जर आजचा मोदकाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा गव्हाच्या पिठाच्या मोदकाची अगदी छान अशी रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.